जर तुम्ही 30 रुपयाचा ऑप्शन जो आहे तो स्वस्त म्हणून खरेदी करत आहात आणि 200 रुपयाचा ऑप्शन महाग आहे म्हणून त्याला सोडून देत आहात, तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये मोठा लॉस करणार आहात. कारण 30 रुपयाचा ऑप्शन जो आहे तो आउट ऑफ द मनी ऑप्शन्स असतो आणि तो झिरो होण्याची चान्सेस सगळ्यात जास्त असतो. त्याऐवजी 200 रुपयेवाला ऑप्शन जो आहे, ज्याला इंट्रेन्सिक व्हॅल्यू असते, तो इन द मनी असतो आणि तो तुम्हाला प्रॉफिट कमवून देण्याचा प्रयत्न करत असतो. हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मास्टर क्लास एपिसोड 5 नक्की बघा. त्याची लिंक जी ती बायोमध्ये. हा नक्की. मग हे ATM ऑप्शन्स काय आहेत? तर ITM ऑप्शन्स म्हणजे पिकलेलं फळ जे की तुमच्या हातामध्ये. ATM ऑप्शन्स म्हणजे झाडाला लागलेलं फळ जे पिकणार आहे आणि ते गळून सुद्धा जाऊ शकतं. आणि आउट ऑफ द मनी ऑप्शन्स म्हणजे झाडाला आहे ते फळ पण ते वाळून पण जाऊ शकतं किंवा येईल की नाही येईल त्याची गॅरंटी नाही. या सर्व बाबींचा आपण सखोल अभ्यास केलेला आहे. इंट्रेन्सिक व्हॅल्यू नेमकं काय आहे आणि त्याकरता आपल्याला कुठल्या पॅरामीटर्सवरती फोकस करावं लागतं, टाईम व्हॅल्यूचा काय इम्पॅक्ट त्यावरती होतो, हे सर्व काही तुम्हाला एपिसोड नंबर 5च्या माध्यमातून शिकायला मिळणार आहे. जर तुम्ही तो एपिसोड बघितला नसेल तो नक्की एपिसोड बघा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तो शेअर करा.